आजची सकाळची सुरुवात ही देवपूजेपासूनच झालेली होती. छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे आणि सुंदर अशी रांगोळी पण काढलेली आहे टिपक्याची. एवढा काही टाईम नव्हता म्हणून साधी सिंपलच काढलेली. इकडं खवा करून झालेला होता. खवा काढून आले आणि यांना बांधून दिला. हे गेले येरमाळ्याला खवा देण्यासाठी. तोपर्यंत म्हणलं चला आपण दळण करावं. गव्हाचं पीठ संपलेलं होतं त्याच्यामुळे इकडं दळण करायला घेतलं. आमच्या गावातनं धोत्र्याचं बी आहे सगळं. मशीननं गहू काढलाय ना हार्वेस्टर, त्यामुळं सगळा त्यात धोत्रा आलेला आहे. कांग्रेसाचं ते बी सगळं आलेलं आहे. आणि इकडं मग रानात पोहोचलोत आणि इकडं कुटी करायला चालू होती. मामांनी हिरव्या घासाची कुटी करून ठेवलेली होती, हिरव्या वैरणीची, आणि वाळलेल्या वैरणीची पण करायची होती. म्हटलं चला मी करू लागते वाळलेल्या वैरणीची. आम्ही दोघांनी मिळून कुटी केली. आणि इकडे बघू शकता आमची जोड कशी आहे. एक हाले आहे आणि एक रेडी आहे. कमेंट करून नक्की सांगा कशी आहे. आणि हे छोटंसं 4 दिवसाचं गोंडस वासरू, ही पण कारवडच झालेली आहे. ऊन भरपूर सारं झालेलं होतं. काही छान अशा सावलीला बसलेल्या होत्या बघा. दिवस पाळीचा हटवडा असला का अशी दिवसभर कामं जातात. कुठं कुटी कर, कुठं पाणी भर, असं जनावरांचं सगळं व्यवस्थित काम करावं लागतं. आणखी काय पाठीमागं शेण ओढलेलं नव्हतं. चला म्हटलं परत वाढायला, कारण गव्हाण पण काढायची होती. आणि कारवडी म्हशीवर जातात ना, त्याच्यामुळं स्वच्छ इकडं त्यांच्याकडलं शेण ती ओढून घेतलं. चला म्हटलं आधी शेण ती ओढून घेतलं का मग एकदा कावरचे कुरणातलं जनावर आले की सगळं काय राडा करून जाते. तिकडं गव्हाण चालू केलेली होती काढायला. आता मी पावसाळ्यात पूर्ण एका जागेवर ढिगारा केलेला होता शेणाचा. आता तो परत पसरायचा आहे, कारण आपल्या पेरूच्या बागेला सगळं काही शेण न्यायचं आहे, शेणखत टाकायचं आहे. त्यामुळे सगळं कसं आता पसरून घेतलं आणि वाळलं की परत बुकटी होते, आणि बुकटी आहे ती उचलता येते, म्हणून ते सगळं गोट्यात पसरून घ्यायचं आहे. आणि इकडं आमच्या धारा चालू झालेल्या आहेत. गाईंना खुराक ठेवून झालेलं हे पेट्रोल ओतत आहेत इंजनात. आणि मग मी काय धाराला सुरुवात केलेली आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय